सुखात चाललेली जिंदगी झंड करण्यासाठी मित्र म्हणाले चला गोव्याला जाऊ. जसं की आम्ही गोव्याला जायचं ठरवलं, पण पुढे गोव्यात जाऊन आमच्यासोबत काय झालं हे पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. जसं रेल्वेची वाट पाहिली, एवढ्या वेळ वाट जर एखाद्या पोरीची पाहिली असते तर आयुष्यात ती आली असती. पण रेल्वेमध्ये बसल्याच्या नंतर आम्हाला कळलं की ही रेल्वे तर आता कोल्हापूरच्या दिशेने चालली. पण परत मनात विचार आला की अरे कोल्हापूर कुठं, गोवा कुठं. नंतर मित्र म्हणाला अरे काय नाही, येड्यात जातोय आपण बरोबर. जसं की आम्ही गोव्याच्या जवळ जाणारच तर लोक बाहेर कुत्र्यासारखी ओरडायला लागली, म्हणायला लागली बाहेर पाऊस पडतो. तर तोच बघण्यासाठी मी गेलो आणि बघितलं तर एवढी सारी रिमझिम पाऊस पडत होता. त्यांना म्हणलं कधीतरी आमच्या पुण्यात या, मग तुम्हाला कळेल पाऊस कसा पडतो. तर त्याच पावसाचा थोडासा आनंद घेतला आणि पुढे निघलो तर लोक म्हणायला लागले की दूधसागर वॉटरफॉल आलाय. मी म्हणलं असं काय दूधसागर वॉटरफॉल म्हणजे काय वेगळं आहे का जगापेक्षा. आणि जसं की मी पाहिलं तर मी पण शॉक झालो, का काय दूधसागर वॉटरफॉल आहे. आयुष्यात एकदा तर तुम्ही देखील हा दूधसागर वॉटरफॉल पाहिलाच पाहिजे. पण आपल्याला मेन मिशन वरती जायचं होतं, कारण की सूत्रांनी माहिती दिली होती की गोव्यात रशियन आलेत. तर हेच नाव ऐकल्याच्या नंतर मी जरा आनंदी झालो, कारण की वाटलं आज काहीतरी नवीन बघूया. पण जसं की आम्ही गोव्यामध्ये पोहोचणारच त्याच्या अगोदर कळालं की आपला प्लॅन फ्लॉप झालाय, कारण की आम्हाला जायचं होतं देवदर्शनासाठी पुढच्या प्रवासाला. तर मी जातो पुढच्या प्लॅनला, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढचे व्हिडिओ बघता येतील.